धनु पाटलाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रथमतः मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। हे सर्व या यात्रेच्या निमित्तानं आणि होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वच जण, बराच वेळ झाला आपण सर्वजण उपस्थित आहे। आपण या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक गोष्टीची, अनेक विषयाची चर्चा करत असताना विरोधी आमदार असतील त्यांच्या बाबतीतली चर्चा असेल, त्यांच्या बाकीच्या गोष्टी संदर्भातली चर्चा असेल, आणि ह्या चर्चा आता प्रत्येक गावात किंवा प्रत्येक कट्ट्यावर रंगायला लागल्या। चहा प्यायला बसलं तरी ही चर्चा सुरू झालेली, आणि ह्या सगळ्या चर्चा सुरू होत असताना या निमित्तानं काही गोष्टींच्या बाबतीत चर्चा आणि बोलणं, भाषणं अनेक ठिकाणी रोज चालू आहेत। आणि हे सर्व होत असताना मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतली, 1.5 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतली। त्यावेळेस या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार नव्हतं। त्यावेळेस आदरणीय राम शिंदे साहेब आमदार नव्हते। त्यावेळेस सरकार बघून, आमदार बघून, कुठला लाभ बघून प्रवीण घुलेने या तालुक्यात कधी राजकारण केलं नाही, आणि कोणाच्या कोबड्या घेऊन तर कधीच केलं नाही। जे केलं छाती ठोकपणे केलं, या तालुक्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे। ह्या भूमिका घेऊन आम्ही पुढे जात असताना मग सभापती साहेबांनी सांगितलं की अनेक जण या तालुक्यातले किंवा स्टेजवर बसलेले पैकी रोहित पवाराला आणायला गेलते, त्याच्यात प्रवीण घुले नव्हता। प्रवीण घुलेने कधी शेपूट हलवायचं काम कधी केलं नाही। मर्दुमकीचंच काम करणार, मर्दुमकीसारखंच आम्ही राहणार। पण ज्यावेळेस रोहित पवारला मदत करायची भूमिका घेतली त्यावेळेस छाती ठोकपणे त्या पद्धतीनं काम केलं। आदरणीय शिंदे साहेबाला विरोध करत असताना मर्दुमकीने विरोध केला, पाठीत कधी वार केला नाही। आणि अनेक वर्षे विरोधात असताना सुद्धा आमच्यामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी असतील, त्यांच्या कामाच्या संदर्भात असतील, बाकीच्या संदर्भात असतील, पण आम्ही त्या ठिकाणी विरोध करत असताना प्रामाणिकपणाने विरोध केला। या ठिकाणी ह्या बोटावर चुका त्या बोटावर कधी आपण केला नाही, आणि कधी आयुष्यामध्ये आपण करणार पण नाही। आणि मग असं असताना सुद्धा ज्यावेळेस मी प्रवेशाची भूमिका घेतली, प्रवेशाची भूमिका घेत असताना शिंदे साहेबाला माहिती आहे, आणि जे त्यावेळेस उपस्थित होते त्या सगळ्यांना माहिती की शिंदे साहेबांबरोबर चर्चा करत असताना फक्त 2च शब्द बोललो। शिंदे साहेब सांगतील किंवा मी गोदड महाराजाच्या समाधीवर त्या ठिकाणी हात ठेवून की त्यांना फक्त भाऊ आणि मित्र एवढ्या 2च गोष्टी सांगितल्या, आणि त्याच पद्धतीची भूमिका तुमची पाठराखण करत असताना आम्ही तुमच्या मानावर मान टाकली, पण आम्हाला सुद्धा चुकीचा या माणसासारखा अनुभव आला नाही पाहिजे, ही भूमिका आम्ही फक्त त्यावेळेस सांगितली। आणि या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा पाठबळ देण्याचं काम असेल, त्यांची पाठराखण करण्याचं काम असेल, हे काम प्रामाणिकपणाने कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने आपण करणार आहे हे काम, ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांबरोबर बोललो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी एक शब्द आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही। आणि प्रवीण घुलेने राजकारणात काम करत असताना स्वाभिमान कधी आम्ही घाण ठेवला नाही। ज्या पार्टीबरोबर राहिलो, ज्या माणसाबरोबर राहिलो, त्या माणसाचा घात कधी प्रवीण घुलेने आणि माझ्या सगळ्या भावांनी तालुक्यातली कधी केला नाही, आणि म्हणून कोणाच्या कोबड्या घेण्याचं कधी काम आपण केलं नाही। जी काय आमची छटाकी असेल त्या छटाकीच्या जोरावर या तालुक्यात राजकारण केलं। मी हे तालुका सांगेन, प्रवीण घुलेंनी तिथं कुठं अपमान कधी सहन केला नाही, आणि मी रोहित पवारच्या पुढं असं कधी बसलो नाही। बसलो तर ताठमानानेच बसलो, अभिमानानेच बसलो, स्वाभिमानानेच बसलो। आणि रोहित पवारांनी सुद्धा सांगावं की प्रवीण घुले आणि प्रवीण घुलेचा एखादा सहकारी, एक सिंगल माणूस जर तुमच्याकडे काम मागायला किंवा कामाच्या संदर्भात जर आला असेल तर मी त्याचा गुलाम होईल। आम्ही हे धंदा या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कधी केला नाही, आणि मग हे करत असताना या मातीशी आम्ही इमान राखण्याचं काम केलं। या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये अनेक दिग्गज असतील, छोटे असतील, मोठे असतील, प्रत्येक माणसाचं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे। आणि हे योगदान छोट्या माणसापासून सरपंच असतील, मोठे पुढारी असतील, या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या तालुक्यातील सामान्य माणसाची सेवा असेल, या मातीतल्या अनेक गोष्टी चांगल्या करण्याच्या दृष्टीने योगदान असेल, अनेक असंख्य माणसांनी या ठिकाणी या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आणि या तालुक्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने जे जे काम केलं असेल ते सर्व
काही आता दिवंगत आहेत. आपण पाहिलं असेल की आदरणीय स्वर्गीय भाऊंचं नाव ज्यावेळेस आपण घेतो, या तालुक्यात नाही, या जिल्ह्यात नाही, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ज्यावेळेस एन.डी. भाऊंचं आपण नाव घेतो, की एक स्वाभिमान असणारा माणूस आणि आपल्या छोट्या माणसाला सुद्धा सन्मान देणारा माणूस, की ज्या माणसाकडे पाहिल्यानंतर कोणालाही वाटायचं भाऊचे पाय धरावा. एक रुबाबदार व्यक्तिमत्व, मराठमोळं व्यक्तिमत्व आणि अधिकारी वर्गावर एक वेगळ्या पद्धतीचं आदरयुक्त खऱ्या अर्थानं भाऊंच्या बाबतीतली एक भूमिका असायची. म्हणजे SP असो, कलेक्टर असो, आम्ही अनेक वेळा बघितलं. आणि जोपर्यंत भाऊंची तब्येत व्यवस्थित होती तोपर्यंत दरवर्षी असंख्य अधिकारी या ठिकाणी भाऊंच्या तिथं जेवणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी असायचे. आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा आमचा संपर्क झाला. अनेक वेळा काही गोष्टी आशीर्वादारूपी त्यांनी आम्हाला दिल्या, काही गोष्टीच्या संदर्भात खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितल्या त्या सुद्धा गोष्टी निश्चितपणानं आमच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी. आणि म्हणून अशा वडीलधारे मंडळीबरोबर बी काम करण्याची संधी मिळाली. ही संधी मिळत असताना आपण संधीचं सोनं करण्याचं काम असेल, इतर गोष्टी असतील, आणि मग मी आत्ता सांगत होतो की रोहित पवार असतील, त्यांचे वडील असतील आणि त्यांची आई असेल. गेल्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही जोपर्यंत त्यांचे आमचं मी शब्द देत नव्हतो तोपर्यंत जवळजवळ 24-25 मिटिंग आमच्या झाल्या असतील. आणि ह्या मिटिंग होत असताना ज्या दिवशी आम्ही रोहित पवारला शब्द दिला की ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतली. मी भूमिका घेत नव्हतो, माझे जे काय सहकारी माझे भाऊ असतील, माझे मित्र आहेत, की त्यांनी भूमिका घेतली नाही, आपल्याला अशा पद्धतीने करायचं. मी म्हणलं तुमची जी भूमिका ती प्रवीण गुलेची भूमिका. आणि मग त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की रोहित पवार उद्या आमदार झाले काय नाही झाले का, पण मी एक काम सांगण्यासाठी सुद्धा रोहित पवारला जाणार नाही किंवा रोहित पवारला मी काम सांगणार नाही. आणि हे खोटं किंवा खरं असेल तर हे सूर्य आणि हे जयद्रथ करायची सुद्धा प्रवीण गुलेची तयारी. आणि ते कुठं करणार? सद्गुरू गोदड महाराजांच्या समाधीवर प्रवीण गुले पहिल्यांदा हात ठेवणार. आणि मग अशा पद्धतीने सद्गुरू गोदड महाराजांचं नाव आम्ही एकदा घेतल्यानंतर आम्हाला 10 वेळा नाही 100 वेळा मरायची पाळी आली तर पळत जाऊनच जीव त्या ठिकाणी देणार. आणि म्हणून संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीमध्ये आम्ही राहतो, संतांच्या भूमीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहतो. आणि मग ज्या वेळेस भूमिका घेतली त्यावेळेस आदरणीय शिंदे साहेबांना माहिती आहे की आम्ही विरोध करत असताना पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टोकाचा विरोध केला. विरोध करत असताना राजकारणाने समाजकारणाने आपापली भूमिका आहे, ह्या भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही काम करत असताना या मतदारसंघामध्ये सुद्धा एक वेगळं चित्र निर्माण झालं. या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला असेल, तरुणाला असेल, वडीलधाऱ्या मंडळीला असेल, माझ्या माता भगिनींना असेल, असंख्य जणाला अशा पद्धतीचं वाटत होतं की खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा लौकिक, या मतदारसंघाचं उज्ज्वल भविष्य रोहित पवारांच्या माध्यमातून उज्ज्वल होऊ शकतं. या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अतिशय प्रगतीच्या दृष्टीनं होतील. आणि या सगळ्या गोष्टीचा आभास निर्माण करण्याचं काम केलं. मृगजळाच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेलो म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि ते भूमिका झाल्यानंतर आणि विधानसभेची निवडणूक झाली. आदरणीय जसं आबांनी सांगितलं की शिंदे साहेबांचं काम किंवा शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये बोर्ड किंवा इतर कामं झाली होती त्यांनी त्यांच्या आपल्या भूमिकेमध्ये सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना अनेक उणीवा होत्या. या ठिकाणी आपण सगळेजण जनता जनार्दन आहे, ह्या कॅमेऱ्यापेक्षा तुमच्या नजरेमधल्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती. या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या बाबतीतली भूमिका तुम्हाला माहिती. तुम्ही बोलून दाखवत नाही अनेक वेळा, पण तुम्हाला माहिती 12 महिने इथं बसलेल्यापैकी प्रत्येक माणूस कसा वागतो, काय करतो, काय नाही, हे कुणाला ज्योतिषाला विचारायची किंवा वेगळ्या माणसाला विचारायची गरज आपल्याला पडत नाही. आणि म्हणून जनता जनार्दनाचा जो काही कॅमेरा आहे, ह्यो कॅमेरा सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचा ठरणार. त्याचं कारण असं, कुणी जर चुकीचं करणार असेल, कुणी येडंवाकडं करणार असेल तर ते तुमच्या नजरेतून सुटणार नाही. माझ्या मायमाऊली सगळ्या आदरणीय शिंदे साहेबांना भाऊ म्हणून ज्या पद्धतीची आपुलकी, ज्या पद्धतीची माया आणि ज्या पद्धतीचा आशीर्वाद या माझ्या मायमाऊलींनी, या तालुक्यातल्या मायमाऊलींनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आशीर्वाद देण्याचं काम केलं. हे काम करत असताना उत्स्फूर्त प्रत्येक गावात प्रत्येक भागामध्ये या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पैचं वातावरण निर्माण झालं. हे वातावरण निर्माण होत असताना, हे वातावरण फुलत असताना या तालुक्यातल्या सामान्य माणसाचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं शिंदे साहेबाच्या पाठीमागं उपयोगी यायला लागला. की जे काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं, ज्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीची वागणूक दिली या मतदारसंघामध्ये, त्या गोष्टीचा आज निश्चितपणानं अनेक जणांना पश्चाताप झाला.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पैचं नवचैतन्य निर्माण होण्याचं काम या निमित्तानं घडते. हे घडत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये एक राज्यात वेगळ्या पैचा लौकिक होणार आहे. हा लौकिक होत असताना या मतदारसंघामध्ये इतिहास घडणार आहे. आणि हा इतिहास घडत असताना तुम्ही आम्ही नुसतं बघून चालणार नाही, इतिहासाचे साक्षीदार आपल्याला व्हायचं नाही. हा इतिहास घडवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी ताकद लावण्याचं काम आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणानं करावं लागणार आहे. आणि ते काम करण्यासाठी या तालुक्यातला तरुण असेल, वडीलधारी मंडळी असेल, ही मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज झालेली आहेत. या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात असेल, कामाच्या संदर्भातली भूमिका सांगितली. आम्ही तर कधी रोहित पवारला 1 रुपयाचं काम मागितलं नाही, काम मागायला आम्ही गेलो नाही, आणि कुठल्या गावात त्यांनी कोणचं काम केलं ती पण आम्ही कधी बघायला गेलो नाही. जी काय 4-2 कामं असतील किंवा शहरात काही गोष्टी असतील त्या संदर्भातल्या फक्त आम्ही पाहिल्या असतील. पण ग्रामीण भागामध्ये कुठलं काम, कुठल्या रस्त्याचं असेल, या कामाच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पाहिलं नाही. कारण मी राजकारण करत असताना 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्हाला आमदार निधी आणि खासदार निधी आमच्या वाट्याला कधी 1 रुपयाचा आला नाही. कारण या मतदारसंघामध्ये भाजपचेच आमदार होते, या मतदारसंघामध्ये खासदार भाजपचे होते. फक्त एक वेळा खासदार तुकाराम गडाख, स्वर्गीय तुकाराम गडाख या ठिकाणी या मतदारसंघामध्ये खासदार झाले. आणि मग ज्यावेळेस आम्ही भूमिका घेतो त्यावेळेस आम्ही पक्की भूमिका घेतो. आणि मग मागच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी झाल्या, अनेक गोष्टी झाल्या. या मतदारसंघामध्ये जे चित्र नाही ते चित्र रंगवण्याचा कार्यक्रम झाला. अनेक असंख्य जातीमध्ये या ठिकाणी एक वेगळ्या पैकी भूमिका घेतली. छोटे छोटे जे आमचे बांधव आहेत, जे आपण एका ताटामध्ये 12 महिने एकत्र राहतो, त्यांना काही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, वेगवेगळ्या मीटिंग घेतल्या आणि प्रत्येक समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचं काम केलं. मग छोट्या छोट्या आमच्या सगळ्या समाजाला सुद्धा एक आशा निर्माण झाली की या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आपलं आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाचं भविष्य, समाजाचं भविष्य चांगलं राहील. ते उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दृष्टीने सुद्धा काही मंडळी भुलली गेली. मग गोबल्स नीतीचा वापर सुद्धा तशा पद्धतीने झाला. तो कसा झाला, काय झाला, त्याचा शोध काही मंडळींनी घेतला. आणि मग अशा पद्धतीचं चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण केलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर डोळसपणाने पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये लाभार्थी गड्यांनी मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी जिथं आपण असतो तिथं प्रामाणिकपणाची भूमिका ठेवली नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि मग अशा पद्धतीची मंडळी की ज्यांना अनेक बाबतीत चांगल्या पद्धतीचा मान सन्मान असेल, बाकीच्या गोष्टी या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून घडल्या. त्यांनी आपल्या मित्राला भावाप्रमाणे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या कुटुंबातला घटक म्हणून प्रत्येकाला जपण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणानं केलं. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या निमित्तानं हे युद्ध सुरू झालं, त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबाच्या पुढं 2 पावलं लढायला जाण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रामाणिक माणसांनी केलं. आणि मग खऱ्या जो सहकारी होता त्या प्रत्येक सहकार्याची भावना आणि भूमिका, जो लाभार्थी नाही त्याची भूमिका शिंदेसाहेबांची 100 नाही 101% प्रामाणिकपणाची भूमिका होती. आणि ती भूमिका निभावण्याचं काम या कर्जत जामखेड तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांनी अतिशय इनाम इतबारे केलं. जे गळाला लावण्याचं किंवा वेगळे प्रयोग करण्याचं काम आहे सामान्य माणसासाठी घडू शकतं का? सामान्य माणसाला कोणी विकत घेऊ शकत नाही, पुढाऱ्याला विकत घेऊ शकतं. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधी पण चांगलं असतं. आणि म्हणून सामान्य माणसाला कुणी त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही. पुढारी कोण असतील, ज्यांची यादी असती, यादीत अनेक जणांची नावं असतील आणि अनेक वेगवेगळ्या पुढाऱ्यांची, वेगवेगळ्या नेत्यांची निवडणुका असतील, त्या प्रत्येक निवडणुकीत काही जणांची यादी असते. आणि मग जो माणूस, जो कार्यकर्ता त्या यादीमध्ये असतो तो प्रत्येक वेळेस अनेक जणांच्या यादीमध्ये सुद्धा असतो. आणि रोहित पवारांची पण एक यादी अनेक जणांनी पाहिलेली, रोहित पवारांची यादी अनेक जणांनी पाहिलेली. त्या यादीमध्ये तुम्हाला 1000 वेळा सूक्ष्मदर्शक आणून बघितलं ना तर प्रवीण घुलेचं आणि प्रवीण घुलेच्या एका माणसाचं नाव निघणार नाही. मग जे कोणी होते ते शोधायचं काम ज्यांनी त्यांनी त्या ठिकाणी करायचं. आणि गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं, मी सांगितलं मगाशी, भूमिका घेत असताना भूमिका घेतली. आणि भूमिका घेतल्यानंतर या मतदारसंघामधून खऱ्या अर्थ या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं
ज्या पद्धतीचं वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचं काम सुद्धा प्रवीण गुलेने सगळ्यात आधी रोहित पवारला केलं. तुम्ही झेंड्याचा कार्यक्रम पाहिला असेल, जवळजवळ 2.5-3 वर्ष झाले असतील. आपल्या दुकानाच्या उद्घाटनाला किती वर्ष झाले आबा? 3 वर्षापूर्वी सुद्धा असाच नवरात्र उत्सव होता आणि खर्ड्याला त्या ठिकाणी झेंड्याचा कार्यक्रम होता. मग आता 3 वर्षापूर्वी सुद्धा प्रवीण गुले त्या झेंड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. त्याच दिवशी आबांच्या दुकानाचं उद्घाटन जामखेडला होतं. बरोबर आहे आबा? त्यावेळेस आबांचे तिथं उद्घाटन होतं. त्यावेळेस आम्ही तिथं उद्घाटनाला गेलो. मी तिथं आम्ही गेलो नाही. त्यानंतर थोडा वेळ झाला, आम्ही अर्धा तास बसलो होतो. त्यानंतर कुणीतरी पुकारलं की रोहित पवार इथं येणार आहेत किंवा आता पोचत आहेत. त्याच वेळेस आम्ही आबाला रामराम केला आणि तिथून निघून गेलो. आणि मग त्यावेळेसपासून मी भूमिका घेतलेली. ज्यावेळेस आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो, साहेबाचा आमचा चर्चा पण नव्हती, त्यावेळेस आम्ही भूमिका घेतली की ही भूमिका चुकीची भूमिका आहे. जी काय त्या ह्याचं नाव होतं त्या झेंड्याच्या संदर्भात दिलेलं, आम्ही एकच विचारलं की छत्रपती शिवरायांचा झेंडा आपण म्हणतो, त्याच्या पुढे जाऊन ज्या ठिकाणी तुम्ही लावणार होता तर त्या झेंड्यावर खरा किंवा त्या ठिकाणच्या बोर्डावर जे काय महामानव आहेत या सगळ्यांचे फोटो त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्या ठिकाणचं सुद्धा स्टेज होतं. त्या स्टेजवर सुद्धा वेगवेगळी माणसं असतील किंवा वेगवेगळे बाहेरून आणलेली जी मान्यवर म्हणून आणली होती त्यांना त्या ठिकाणी तशा पद्धतीची भूमिका होती. म्हणजे मी 3 वर्षापूर्वी आम्ही भूमिका त्याच, जरी काँग्रेसमध्ये होतो, आम्ही आघाडीत होतो, तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. आणि मग एकदा भूमिका घेतल्यानंतर आम्ही छातीटोक भूमिका घेतली की या मतदारसंघाला लागलेलं ग्रहण आपल्याला संपवायचं. या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीतली जी काय दुरावस्था प्रत्येक गावामध्ये झालेली पाहायला मिळते. आम्ही आता गावगाव फिरत असताना प्रत्येक ठिकाणी जो लेखाजोखा आदरणीय शिंदे साहेबांनी घेतला आणि प्रत्येक गावामध्ये ज्या पद्धतीचं कामकाज पाहिलं, ज्या पद्धतीचा निधी पाहिला आणि शिंदे साहेबांनी प्रत्येक गावामध्ये विचारलं की एका बाजूला एकाच गावात कार्यक्रम ठेवा, एका बाजूला मी उभा राहतो, एका बाजूला रोहित पवार उभा राहतील, मी माझं केलेलं काम सांगतो, त्यांनी त्यांचं केलेलं काम सांगावं. पण प्रत्येक गावात गेल्यानंतर जर पाहिलं तर छोट्यातल्या छोट्या गावामध्ये सुद्धा कोटीच्या घरात त्या ठिकाणी निधी देण्याचं काम, विकास काम करण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं. आता फक्त जे काही काम राहिलं असेल, वाडी वस्तीवरचे काही कामं राहिले, मोठमोठे रस्ते, छोट्या छोट्या गावाला अतिशय 400-500 मताचं गाव असणाऱ्या गावाला सुद्धा 5-5-6-6 कोटी रुपये निधी देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणून माझी आपली सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मुलाचं उद्याच्या काळातलं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं आदरणीय शिंदे साहेबांनी या मतदारसंघामध्ये MIDC आणली. MIDC आणत असताना काय काय गोष्टी झाल्या, त्या गोष्टीला, अनेक गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. आणि ह्या गोष्टी होत असताना ही MIDCच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या मुलाला खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये चांगलं भविष्य उज्ज्वल होणार आहे. कामाच्या माध्यमातून होणार आहे. आपल्यापैकी काही जण उद्योग आणू शकते, छोटा उद्योग करू शकते, त्या प्रत्येकाला एक चांगल्या पैकी व्यवस्था निर्माण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आता मला तुम्ही सांगा, एखादं चांगलं काम जर एखाद्या गावात तुम्ही केलं, ते चांगलं काम केलं म्हणून गावात कधी बंद होईल का? त्या गोष्टीचा कधी निषेध होईल का? पण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी MIDCच्या संदर्भातली सकारात्मक आणि योग्य भूमिका घेतली, ती भूमिका घेऊन MIDC मंजूर केली. मंजूर करत असताना सामान्य माणसाला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम झालं. पण MIDC मंजूर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी निदान अभिनंदन ह्या करण्याच्या तर लांबच राहिल्या, पण त्या गोष्टीसाठी MIDC झाली म्हणून सुद्धा एक दिवस गाव बंद ठेवण्याचं काम या तालुक्यामध्ये घडलं. असं मी म्हणतो कुठं देशात, राज्यात कुठं घडलं नसेल, पण ते सुद्धा घडलं. माझी आपल्या सगळ्यांना एक नम्रपणे विनंती की राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आणि निवडणुकीच्या निमित्तानं या राज्याचे प्रमुख आदरणीय फडणवीस साहेबांचा जो विषय असेल, जो विचार असेल, जो विश्वास खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांवर आहे आणि शिंदे साहेबांचा सुद्धा जो विश्वास आदरणीय फडणवीस साहेबांवर आहे, त्या फडणवीस साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी मागं राहण्याचं काही काम नाही. आणि उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाला दिशा देण्याचं काम सुद्धा निश्चितच शिंदे साहेबांच्या माध्यमातून, या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून घडणार आहे. आणि हे घडवण्यासाठी अनेक आता गोष्टी, अनेक गोष्टी आणि अनेक अफवा या निमित्तानं या मतदारसंघामध्ये पसरणार आहेत. कारण आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिल्यात त्या गोष्टी निश्चितच आम्ही त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे
की आपण आपल्या भागात आपल्या परिसरात काम करत असताना आपल्या गावात आणि आपल्या बूथवर एक आदर्श काम या निमित्तानं आपण करावं आणि ज्यांना ज्यांना म्हणून शिंदे साहेबाबरोबर यायचं, ज्यांना म्हणून शिंदे साहेबाला मदत करायची, एक आतून करतो आणि बाहेरून करतो. आतून करणारा कोणाच्याच मायकी लालची या ठिकाणी ओरिजिनल परिस्थिती नसती. ज्याला करायचं त्यांनी सन्मानाने निधड्या छातीनं स्टेजवर यावं, शिंदे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी भूमिका घ्यावी. आणि फक्त एक या निमित्तानं सांगन, मागचा पराभव साहेब तुमच्या संपर्कामुळं नाही, तुम्ही आदर्श काम केलं त्याच्यामुळं नाही, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिंदे साहेबाबरोबर काही मंडळी होती. शिंदे साहेबांचे मित्रच असे होते की त्यांना दुश्मनाची गरज नव्हती आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिंदे साहेबाचा पराभव झाला. आणि मग ती वेळ आता आली नाही पाहिजे. जी काय गोष्ट आता समजा आम्ही बरोबर काम करतोय, मी माघारी फिरणार नाही, माझे परतीचे दोर मी माझ्या हाताने कापून टाकले पाहिजेत, अशी दानत पाहिजे आणि अशी दानत प्रत्येकाने ठेवी, हीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो.